हिंगणघाट तालुक्यातील बामर्डा येथे श्री संत नगाजी महाराज बालमंडळ बामर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने काल 5 मार्च रोजी भव्य पालखी दिंडी समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या अनुषंगाने गावागावातील 50 दिंड्या इथे येऊन पालखीचे आगमन करून भव्य दिंडी व मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील भजनी मंडळाने यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन मिरवणूक शांततेत संपन्न झाली। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा। आजच्या पालखी निमित्त सांगायचे म्हणजे असे की आमचं गाव जे आहे बामर्डा ते सरकारी रेकॉर्डला एक आदिवासी गाव म्हणून आणि या आदिवासी गावामध्ये हे एक लहान म्हणा की मोठं अशा प्रकारचं श्री संत नगाजी महाराज पारडी नगाजी यांचं मंदिर आम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, आता कार्यरत आहे। आणि त्याच निमित्ताने आजचा शुभ दिवस साधून या ठिकाणी आमच्या सर्व बामर्डा वासियांच्या जे आमच्या ट्रस्टीचे सदस्य आहेत त्यांच्या आणि आमच्या गावातील बालमंडळ जे आपण काय म्हणतो त्याला संत नगाजी बालमंडळ कित्येक ठिकाणाहून पहिल्याच नंबरचं बक्षीस या मंडळाने जिंकलेलं आहे। आपण वाचलेलं असेल तर अशा प्रकारचं ह्या सर्व मिळून एक सोहळा निर्माण झाला आणि त्या ठिकाणी हे पळसकुंड इथून जे एक भजन मंडळ आलेलं आहे, फार लांब गाव आहे ते, आणि इतरही बऱ्याचशा गावावरून भजन मंडळी आली होती। त्या सर्वांमध्ये हे पळसकुंड या लांबच्या गावावरून आलेले आणि विशेषतः आमच्या गावाला शोभेचं हे गोंडी भजनाच्या स्वरूपामध्ये यांनी आम्हाला मंत्रमुग्ध केलेलं आहे आणि सेवा दिलेली आहे। त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या, गावाच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो। नक्कीच तुम्ही पाहू शकता जे बामर्डा गाव हे वर्धा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। जिथे ज्या गावात एंट्री केली त्या गावात प्रथम पुरस्कार मिळले। ही जी बामर्डा नगाजी पालखी ही किती वर्षापासून स्थापना आहे, तेव्हापासून सुरुवात झाली? स्थापना म्हणजे आज नगाजी महाराज पालखी महोत्सवाला कम से कम आमच्या गावातील 10 ते 12 वर्षाचा कालावधी झालेला आहे। कदाचित जास्ती बी झाला असेल, माझ्या माहितीनुसार 10-15 वर्ष झालेले आहे या पालखी सोहळ्याला। तर पालखी सोहळ्याचे श्री संत नगाजी महाराज देवस्थानचं आम्ही आमच्या गावामध्ये मंदिराची स्थापना केलेली आहे व पालखी सोहळा हा आम्ही गावोगावी दिंड्या बोलवून आमच्या गावामध्ये पालखी सोहळ्याचे आगमन करत असतो व आमचे संत नगाजी वारकरी भजन मंडळ या दिंडी सोहळ्याचे आयोजक करतात व गावकऱ्याकडून खूप चांगली अशी आम्हाला साथ मिळतात, वर्गणी या देणगी या माध्यमातून, व आम्ही हा असा कार्यक्रम चांगल्या रीतीनं करण्याचे आम्ही ठरवत असतो व या भजनी मंडळातून काहीतरी असं शिकायला मिळावं गाववाल्यांना किंवा गावात असं काहीतरी अनोखं एक वातावरण भक्तिमय करावं ही आमच्याकडून अशी अपेक्षा असते, म्हणून आम्ही हा सोहळा आमच्या गावामध्ये पार पाडित असतो। तुम्ही जे छोटे मुलं आहे तुम्ही त्यांना कला काय कसं प्रशिक्षण दिलंय, काय शिबिर दिलंय त्यांना? प्रशिक्षण वगैरे काही नाही, पण आमचा छंद होता। आम्ही मोठे भजनवाले मंडळी आम्ही त्या माध्यमात होतो, त्यानंतर आमचं बघून ते पण आम्हाला आमच्या संग जोडले आहे। जोडल्यानंतर आम्ही खूप अशी म्हणजे त्यांना पावलं वगैरे शिकवले, त्यानंतर आम्ही त्यांना अभंग, हरिपाठ, आमच्या गावामध्ये नगाजी महाराज पालखीचे आगमन झाले तर 6 महिना आमच्या गावामध्ये पालखी असतात। पालखीमध्ये हरिपाठ, भजन, पूजन हे चालू असतात। तर हे 6 महिना असं कार्य होतात। त्यानंतर आमची घुगरीचा कार्यक्रम, पारडी नदीवर घुगरीचा कार्यक्रम होतात, त्यानंतर तिथून समाप्ती होतात व पालखी मंदिरामध्ये पोहोचतात। नक्कीच ही जो पालखी आहे ही इथून कुठं होणार आहे रवाना? ही आता आमच्या गावामध्ये 6 महिना म्हणजे 1 महिना 34 दिवस म्हणजे 1 महिना आमच्या गावामध्ये पालखी असतात। त्यानंतर घुगरीचा महाप्रसाद पारडीच्या नदीवर म्हणजे टेंबा घाटावर, वना नदीवर हा कार्यक्रम
नक्कीच तुम्ही बघू शकता यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहे, जी ही श्री संत नगाजी पालखी आहे, या निमित्तानं आज इथे कार्यक्रम ठेवला आहे आणि गावातून रॅली सुद्धा आणि महाप्रसाद सुद्धा कार्यक्रम झाला. या ठिकाणी इथे काही उपस्थित आपल्यासोबत काही मंडळ आहे गावातील, आपण विशिष्ट म्हणजे त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही कुठले आहे, कुठून आले आहे? नाव सांगा गावाचं नाव. काय कशासाठी आले आहे तुम्ही? काय इथं इथे आले. तुम्ही किती वर्षापासून तुमचं हे चालू आहे? त्यांनी तुम्हाला कसं काय बोलवलं यांनी? पालखी या निमित्ताने बोलवला.